अनुसूचित जाती जमातीसाठी बार्टी, मराठा समाजासाठी सारथी तर इतर मागासवर्गीयांसाठी महाज्योती संस्था काम करते. महाज्योतीकडून संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. 2023च्या नोंदणी दिनांकापासून संशोधक विद्यार्थ्यांना ही फेलोशिपच अद्याप मिळालेली नाही. फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलनं करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊनही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांचं हे आंदोलन दडपण्यात आलं. महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप कधी देणार असा प्रश्न नागपूरचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सद्यस्थितीत सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यावर कोल्हापूरच्या महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांनी आणि ओबीसी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती या 3 संस्थांना समान निधी देण्याचा शासन निर्णय असताना फक्त महाज्योती विद्यार्थ्यांसोबत असा भेदभाव का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. फक्त महाज्योतीलाच निधी दिला जात नाही. 126 कोटीची आपल्याला आवश्यकता आहे PhDच्या मुलांसाठी 2023 बॅचसाठी, पण तो महाज्योतीलाच फक्त दिलं. सारथीला मात्र तुम्ही देताय नोंदणी दिनांकापासून. त्यांच्या अकाउंटवर पैसेही आलेले आहेत, 8-8, 9-9, 10-10, 11-11 लाख रुपये आलेले आहेत. पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे फक्त 5 महिने 6 दिवसाचे ते 5 दिवसाचे पैसे आलेले आहेत. असं का? मग तुम्ही सरळ सरळ ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करताय का? आम्ही शिकलो नाही पाहिजे का? हा पण मुद्दा आहे. शासनाकडे इतर गोष्टींसाठी, जाहिरातींसाठी, कार्यक्रमासाठी पैसे आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे द्यायला नाहीत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महायुती सरकारमधील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांपेक्षा आमचा 126 कोटी निधी कितीतरी कमी आहे, अशा शब्दात आयेशा अत्तार यांनी संताप व्यक्त केलाय. मागचे काही विद्यार्थी आहेत ते 21 आणि 22 वाले, त्यांचा मुद्दा याच्यात आंदोलनात पकडला जातोय आणि मग आम्ही देणारच नाही किंवा आम्ही निवडणुकीसाठी खुश केलं होतं, असं अजित पवारांचं एक वक्तव्य गेल्या 3 जुलैला आम्ही सगळ्यांनी पाहिलं. तर मी या तुमच्या चॅनलच्याद्वारे अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की ते जे म्हणतायत आम्ही देणार नाही, तो मुद्दा 21 आणि 22 वाल्यांचा आहे. आमचा ऑलरेडी GR आहे आणि आमच्या GRची फक्त कार्यवाही करा आणि त्यावरती निर्णय घ्या. 126 कोटी तुमच्या एका कारखान्याचा सुद्धा मला वाटत नाही तेवढा टर्नओव्हर असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. तुम्ही एका ठिकाणी सारथीच्या कुठल्या गोष्टीच्या उद्घाटनाला गेला की तिथं सांगता सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मग महाज्योतीला निधीच देणार नाही. ही काय पद्धत आहे? म्हणजे याच्यावर पण विचार. आणि आमचा ओबीसी एकही मंत्री आमच्या बाजूनं नाही. जर त्यांना सत्ता मिळत असेल, त्यांना मंत्रिपद मिळत असेल, तर ते आमच्या बाजूनी कधीही उभे राहणार नाही. आणि आम्ही विद्यार्थी म्हणून, संशोधक विद्यार्थी म्हणून हे आंदोलन करून, मोर्चे करून आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहोत. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला ही गोष्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचवत असेल तर आमची विनंती आहे की 126 कोटी तुमच्या घोटाळ्यांपेक्षा तरी नक्कीच कमी आहेत. तुम्ही प्लीज तरतूद करा याची. निवडणुकीपुरता दिसणाऱ्या ओबीसी समाजाच्या मुलांना अशा पद्धतीनं वंचित ठेवणाऱ्या महायुती सरकारचा ओबीसी जनमोर्चा संघटनेचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिसका दाखवू असा इशारा त्यांनी दिलाय. एकीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणतात की BJPचा ओबीसी हा DNA आहे आणि ह्या DNA असणाऱ्या ओबीसीलाच वाटाण्याच्या अक्षता लावले जातात, यासारखं दुर्दैव नाही. सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट साहेब म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही, आमचा निधी वर्ग केला येतो. त्यामुळे मागासवर्गीयांना पूर्णपणे नुकसान करणारे हे सरकार आहे अशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे. जर ओबीसी विद्यार्थ्यांना हे शासन जर फेलोशिप देत नसेल महाराष्ट्रातल्या 900-950 विद्यार्थ्यांना, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. निश्चितच हे सरकार ओबीसींच्या मतावर निवडून आलेलं आहे, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळच आहे त्या निवडणुका, घोडा मैदान जवळ आहे. जर सरकारनं आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय नाही दिला तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही यांना हिसका दाखवू आणि निश्चितच या सरकारला ते खूप महाग पडेल असा आम्ही इशारा देतो. याआधी मे महिन्यात सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याबद्दल मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता खुद्द त्यांनीच निधीची तरतूद नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे महायुती सरकारचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. संशोधनासाठी निधी मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय. त्यामुळे शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप जमा करणं गरजेचं आहे.